भारत माता की वंदे, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की। खरं तर भाषांतर अनेक वर्षापासून मी देतोय, गांधी चौकात दिलं, मुंबईच्या आझाद मैदानातही दिलं, दिल्लीच्या संसद भवनामध्ये सुद्धा शिबिरात दिलं, पण आज मात्र माझे शब्द यासाठी जड होते की मी अजून जिंकलो नाही, पण फक्त उमेदवार झाल्याबरोबर 12 वाजता म्हणजेच 11:15 वाजता मी नागपूरच्या एअरपोर्टवर उतरलो आणि 2-2.25 तासाचा रस्ता हा पूर्ण करायला मला 9 तास लागले। मुस्लिम धर्माचं प्रतिनिधी म्हणून आले, कोणी ईसाई धर्माचं प्रतिनिधी म्हणून आले, कोणी शीख धर्माचं प्रतिनिधी म्हणून आले, कोणी बौद्ध धर्माचं प्रतिनिधी म्हणून आले। आयुष्यामध्ये आनंद काय असतो तो मी याच मंचावर अनुभवतोय। मी जेव्हा आता इथं उभा झालो तेव्हा माझ्या मनात विचार आला की मी 1989 मध्ये कॉलेजचा विद्यार्थी होतो, इथं सरदार पटेल कॉलेज होतं, मी एमफिलचा विद्यार्थी होतो, एमफिल शिकत होतो आणि 1989 ची लोकसभा लढवली। त्या लोकसभेत सुद्धा असाच गांधी चौकात मी सभेला उभा राहायचो। तरुण विद्यार्थी कार्यकर्ते, या जिल्ह्यातील जनता, शहरातील जनता माझे मनोगत भाषण ऐकायला यायची, प्रेम व्यक्त करायची। तेव्हाही मी युतीचा उमेदवार होतो आणि आताही इथं महायुतीचे सर्व आमचे नेते इथं उपस्थित आहेत। एवढंच नव्हे, मी मनात विचार करत होतो की काय नातं असतं माहित नाही, पण या लोकसभेत तर अजून 2 मतदारसंघ जोडले गेले, वनी आणि आर्णी। खरं तर आर्णी म्हणजे माझा आजोळ। मी लहानपणी दर वर्षात 1 ते 1.5 महिना बोरगाव मध्ये असायचो, कारण ते आर्णी पासचं माझं आजोळ गाव। कधी वाटलं नव्हतं की आजोळच्या त्या मतदारसंघाच्या निवडणुकीत मी कधी उभा राहील। आमचे संजीव रेड्डी आमदार म्हणून इथं आले, पण वनी विधानसभेशी माझं नातं राहिलं। खरं तर वनीमध्ये 1984 मध्ये मी डीबीएमचा विद्यार्थी म्हणून तिथं असणाऱ्या लोकमान्य महाविद्यालयात शिकायला होतो। तिच्याच एका चौकामध्ये आझाद नावाचं हॉटेल, त्या चौकामध्ये मी राहायचो। सकाळी उठून तिथं त्या हॉटेलमध्ये चहा कॉफी घ्यायला जायचो। ज्या वनी मतदारसंघात सावंगी, अडेगाव, आमगोन या गावामध्ये आमची शेती होती, त्याच अडेगाव, आमगोन, सावंगी ही गावं असणाऱ्या वनीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी निवडणुकीला उभा राहील असं कदापिही वाटलं नव्हतं। खरं तर योगायोग कसा असतो हे मी अनुभवतोय। कदाचित ते ईश्वराची इच्छा असेल, इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांची असेल। मग 13 तारखेला पक्षाने अंदमान निकोबारचा लोकसभा प्रभारी म्हणून 2 दिवसाच्या प्रवासासाठी पाठवलं। खरं तर 11 तारखेला विश्वगौरव देश नायक मोदीजींनी मला आदेश दिला की आपको लोकसभा लड़नी होगी। अमित भाई ने सांगितलं की आपको लोकसभा का चुनाव लड़ना होगा। मनामध्ये द्वंद्व होतं। 30 वर्ष महाराष्ट्राची सेवा केली, चांद्यापासून बांद्यापर्यंत, सिरोंच्या पासून वाडीपर्यंत। या महाराष्ट्राचा कोणत्याही जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी जेव्हा माझ्याकडे यायचा, मी पूर्ण शक्तीने मदत करायचो। मी कधी जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, रंग पाहिला नाही, वंश पाहिला नाही, वय पाहिलं नाही, उंची पाहिली नाही, पक्षही पाहिला नाही। काँग्रेसचाही नेता आला ज्यांनी माझ्यावर टीकाही केली असेल,
पण संकट आलं आणि माझ्या दारात आगा तो मैं नेहमीच मदात विचार केगा, अगर कोई हमदर्द समझकर मेरे कार्यालय में आता है तो मैं जीवन में कभी उसे सरदर्द नहीं समझूंगा. आणि मी 13 तारखेला अंदमान निकोबार मध्ये गेलो. 13 तारखेला मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या ज्या कोठडीत त्यांना ठेवलं होतं त्या दर्शनासाठी गेलो. माहित नाही, पण तेव्हाच माझ्यासोबत माझा सहकारी कार्यकर्ता अमोल जाधव धावत आला, म्हणाला, भाऊ तुमची तिकीट घोषित झाली आणि 13 तारखेला माझी लोकसभेची तिकीट घोषित झाली. एकीकडे मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या कोठडीच्या समोर इंग्रजांनी दिलेल्या यातना आणि ते कष्ट आठवत होतो. मनात विचार आला, अरे ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शहीद आझम भगत संघाने या देशाच्या स्वातंत्र्याचा झेंडा देशाच्या जनतेच्या हातात दिला, आता माझी जबाबदारी आहे की माझाही खारीचा वाटा चंद्रपूर वनी आणि लोकसभेचा आवाज त्या नवीन संसद भवनामध्ये बुलंद करायचा. आणि संसद भवनाची दरवाजी तर आपल्या जिल्ह्याची लाकूड मी पाठवली तीच दरवाजे आहे. मी मनात विचार केला की कदाचित मी दरवाजे अगोदर पाठवले, आता दरवाज्यातून जायची तयारी मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या आग्रहास्तव मी करतोय. मी राज्यगीत निवडलं आणि या राज्यगीतामध्ये जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, पण शेवटचं वाक्य होतं, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. कधी वाटलं नव्हतं की आता मी सुद्धा एक छोटा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्राची बाजू घेऊन राष्ट्र महा करण्यासाठी महाराष्ट्राचा आवाज त्या संसद भवनापर्यंत पोहोचवेल अशी भावना कधीही मनात आली नव्हती. पण आज मी नागपूर पासून गांधी चौकापर्यंत पोहोचत असताना जनतेचं प्रेम बघितलं, कार्यकर्त्यांचा उत्साह बघितला, इथं असणाऱ्या सर्व महायुतीच्या नेत्यांचा पाठिंबा बघितला आणि इथं सर्व धर्मगुरूंचा आशीर्वाद घेतला. तेव्हा मनात एकच भाव होता की विश्वगौरव मोदीजींनी सर्वात जास्त जगातले वाघ असणाऱ्या ताडोब्याचा उल्लेख मन की बात मध्ये केला. आता आपल्याला तिथं जाऊन डरकाळी फोडायची आहे, जिल्ह्याच्या वाघाचं प्रतिनिधित्व करा आणि सांगायचं आहे की आम्ही मागास नाही, टायगर अभी भी जिंदा है, हे सांगायसाठी लोकसभेत पोचायचं आहे. मी तुम्हाला तुमच्या आशीर्वादाच्या बदल्यात एकच वचन द्यायला आलो आहे, हे तुमचं प्रेम, या प्रेमाच्या कर्जाचं व्याज मी देईल, फक्त आणि फक्त विकास करून दिल्ली पर्यंत चंद्रपूरचा आवाज बुलंद करा. तुम्हाला मी आश्वस्त करेन की कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत या संसदेत चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेचा आवाज हा नेहमी टॉपवर राहील, हा विश्वास या निमित्ताने द्यायला. मी कधीच मनामध्ये काम झालं आणि विसरलो असं केलं नाही. मी चंद्रपूर विधानसभेचा आमदार होतो 3 टर्म, पण मी कदापिही चंद्रपूर विधानसभेचा प्रतिनिधी नसतानाही चंद्रपूरला कधीच विसरलो नाही. कारण बघायची जाणीव होती की या शहराचं, या मतदारसंघाचं प्रेमाचं कर्ज आहे. मी बगारशाचा विकास करत असताना सुद्धा चंद्रपूर कधी विसरलो नाही. मग चंद्रपूरचं कॅन्सर हॉस्पिटल असेल, चंद्रपूरचं मेडिकल कॉलेज असेल, चंद्रपूरची वन अकादमी असेल आणि चंद्रपूरमध्ये आता गोंडवाना विद्यापीठाचं 200 कोटीचं होणारं केंद्र असेल,
चंद्रपूरमध्ये बाबा आमटेची अभ्यासिका असेल, चंद्रपूरचा राम सेतू असेल, चंद्रपूर मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या पाणी पुरवठा योजना असेल, चंद्रपूर शहराची अमृत पाणी पुरवठा असेल की अमृत 2 योजना असेल, मग निस्सारण योजना असेल की ज्या आर्कोलॉजी विभागाच्या केंद्र सरकारच्या अडचणीमुळे माझ्या आईचं माता महाकालीच्या मंदिरासाठी मी 60 कोटी दिले, परवानगी मिळत नव्हती। मी मनात विचार केला, ये तो माता का बुलावा आया है, अब मैं जब केंद्र में जाऊंगा तो कोई माई का लाल मुझे रोक नहीं सकता। मी एक एक आश्वासन आठवणीत ठेवून काम केलं। इथं आमच्या ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे लोक आहेत। 2018च्या अर्थसंकल्पात मी घोषणा केली, दुर्दैवानी 2 वर्ष 8 महिने माझं सरकार नव्हतं। डिसेंबर मध्ये मोर्चासाठी आमचे सर्व ऑटो रिक्षा चालक मालकचे पदाधिकारी आले। डिसेंबरच्या मोर्चामध्ये मीच मोर्चासाठी पैसे दिले। सरकार माझं आहे, पण मनात एक भाव होता की तुम्ही जा, काम अटकलंय। आणि आज मी अभिमानाने सांगू शकतो की तिकीट 13 तारखेला घोषित झाली, पण माझं काम थांबलं नाही। 15 तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचं कल्याणकारी महामंडळ काढलं आणि 50 कोटी रुपयाचा निधी दिला। मला आठवतं की जेव्हा मी पहिली विधानसभा लढली तेव्हा आपला चंद्रपूर विधानसभा म्हणजे छोटा भारत होता। जेव्हा मी बंगाली समाजाच्या भागात जायचो, जेव्हा त्या नेताजी सुभाषचंद्र बोसच्या चौकात जायचो, 95 ची निवडणूक होती, असे सळसळत्या रक्ताच्या धडकत्या हृदयाचे तरुण कार्यकर्ते जोल चाय रोस्ता चाय पोद्दा फुगे वोट चाय असं म्हणत बंगालीमध्ये नारे द्यायचे। विकास तर केला, मी तिथं पाणी दिलं, रस्तेही दिले, पण माझ्या मनामध्ये एक भाव होता, अरे जो बंगाली समाज ज्या पश्चिम बंगालने साहित्यिक दिले, नररत्न दिले, महामानव दिले, क्रांतिकारी दिले, असं विपुल साहित्य असणारा हा आमचा बंगाली बांधव 15 तारखेला निर्णय केला, आता महाराष्ट्रामध्ये बंगाली मराठी साहित्य अकादमी काढली। मराठीतलं उत्तम साहित्य बंगालीमध्ये आणि बंगाली मधलं उत्तम साहित्य मराठीमध्ये। आमची माय मराठी आणि आमची मावशी बंगाली भाषा ही सुदृढ व्हावी। अरे इथं राजू कामपल्ली आहे, जेव्हा मी यांच्या लालपेठ मध्ये जायचो, जेव्हा बगारशाच्या कॉलरी एरियात जायचो, तेव्हा मी मत मागताना आशीर्वाद यागे वोट यागे अम्मा कबल गुर्तुके मन वोटू असं म्हणून मत मागायचो। त्या तेलुगू बंधू भगिनींनी मला मत देऊन एकदा नव्हे 6 30 वर्ष मुंबईमध्ये चंद्रपूरचा आवाज बुलंद करायसाठी आशीर्वाद दिला। मी मनात विचार केला की या तेलुगू बांधवांचं सुद्धा माझ्यावर ऋण आहे। मी विकास केला, रस्ते केले, डेव्हलपमेंट केली, एपीजे अब्दुल कलाम गार्डन केलं, बाबूपेठचं स्टेडियम केलं, चंद्रपूरच्या स्टेडियम साठी आता 57 कोटी आणले, पोलिसांचं जिम केलं, काम तर खूप केली। पण मनात विचार केला की शेवटी विकासासोबत भाषा आणि एकमेकाचं प्रेम वाढायचं असेल तर साहित्याचंही आदान प्रदान झालं पाहिजे। आणि आज मी अभिमानाने सांगतोय की मी आता तेलुगू मराठी साहित्य अकादमी तयार केली, जी आता तेलुगू भाषिक आणि मराठी भाषिकांचं प्रेम वाढवेल, आणि ते सुद्धा मी 15 तारखेला केलं। 15 तारखेला अजून मी मोठा निर्णय केला। इथं आमचे मुस्लिम बांधवांचं प्रतिनिधित्व करणारे आहेत। खरं तर काही लोक
आग गावण्याचं काम करतात की हिंदू मुस्लिम भाई नाही आहे, भीती दाखवतात. मी कधी हिंदू मुस्लिम सिख ईसाई हा मी कधी फरक केला नाही. धर्म पूजा पद्धती अगर असेल, पण शेवटी प्रत्येक मुस्लिम बंधू माझा भारत मातेचा सुपुत्र आहे. इथं असणारे मुस्लिम बांधवांनी जे प्रेम केलं ते प्रेमही मी विसरू शकत नाही. आणि म्हणून मी निर्णय केला, 15 तारखेला मुख्यमंत्र्यांना सांगितलं विशेष निधी आज ऑर्डर माझ्या हातात आला. भद्रावती असेल, बगारशा असेल, चंद्रपूर असेल, मुस्लिम बांधवांसाठी मी विशेष निधी मंजूर करून घेतला. माझा जिल्हा पुढे जावा हा भाव होता. हा मी अजूनही मंत्री आहे. जोपर्यंत लोकसभेत जात नाही तोपर्यंत मंत्री आहे. अजूनही मला अधिकार आहे. आणि मी मनात विचार केला की 19 एप्रिल काय देव करतो माहित नाही, पण पहिली देशातली 7 टप्प्यापैकी पहिली निवडणूक आपली होत आहे. आणि महाराष्ट्राची 20 मेला थांबत आहे. मी जेव्हा माहिती घेतली 20 मेला निवडणूक संपली की 22 तारखेला आचारसंहिता महाराष्ट्राची शिथिल होईल. म्हणजे निवडणुकीपासून पुन्हा 13 दिवस आपल्या हातात आहे. जेवढी कामं चंद्रपूर जिल्ह्याची अपूर्ण आहे ती पूर्ण केली पाहिजे. कारण अजूनही मी मंत्री आहे. जोपर्यंत संसदेत जाऊन शपथ घेत नाही तोपर्यंत मी मंत्री असणार आहे. तो सारा अधिकार माझ्याकडे असणार आहे. आणि 15 तारखेला त्याच अधिकाराचा उपयोग करत जेव्हा आमचे रामपालजी इथं आहे की नाही माहित नाही, ते म्हणाले भाऊ तुम हमारे दुर्गापुर में एक सांस्कृतिक नाट्य मंदिर बना के दो. मतलब एक नहीं मांगना. अरे मैं चंद्रपुर से जाता हूँ, शेरों के भूमि से जाता हूँ, शक्तिदायिनी माता महाकाली के भूमि से जाता हूँ. रामपाल एक नहीं 2 नाट्यगृह सांस्कृतिक भवन आपको दे रहा हूँ. आणि ताबडतोब नुसतं मंजुरी नाही, बाकी लोक मंजुरी देतात आणि मग 10 वर्ष कापूस कोंड्याची गोष्ट संपत नाही, अकबराची खिचडी शिजत नाही. पण मी मात्र 30 कोटी रुपये 15 तारखेला PWDच्या अकाउंट मध्ये टाकले. कल मैं रहू या ना रहू मेरी यादें रहेगी हा भाव घेऊन मी त्या ठिकाणी निर्णय केला. आज विश्वगौरव युगपुरुष प्रधान सेवक नरेंद्र भाई मोदी जी यांनी एक मोठी संधी दिली. आणि मी मनात विचार केला की कदाचित या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी जनता माझ्यावर निश्चितपणे टाकेल. कारण केंद्राचे जेवढे प्रश्न आहे ते तर मी सोडवेल. केंद्रामध्ये जोही चंद्रपूर वनिहारणी लोकसभेच्या केंद्राशी संबंधित जेवढे प्रश्न असतील, आपली मागणी आहे बगारशा मुंबई ट्रेन सुरू झाली पाहिजे. आता चिंता करू नका, मी तिथं गेलो. कोणी मागणी केली बगारशा पुणे ट्रेन पाहिजे, आमची मुलं पुण्यात शिकतात. चिंता करू नका, जोपर्यंत रेल्वे मंत्री या 2 ट्रेन सोडणार नाही मी तर कमी झोपेन, पण मंत्र्याला एकही मिनिट झोपू देणार नाही. हाही विश्वास तुम्ही ठेवा. अरे रामगिरी भी छोड़ेंगे, चिंता नहीं करना है. अभी तो अपन वाघों की भूमि से जा रहे हैं. और टिकट माननीय मोदी जी ने आग्रह करके दी है. अब चिंता काय की है. या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना मी आश्वस्त करतो, विश्वास देतो की तुम्हाला कधी पश्चाताप करावा लागणार नाही की आम्ही चुकीचं मतदान केलं, चुकीचा प्रतिनिधी निवडून दिला. खरं तर मी मंत्री म्हणून सुद्धा जेवढी कामं केली, मी जेव्हा मागच्या मंत्रिमंडळात 15 तारखेला गेलो तेव्हा एका गोष्टीचा मला आनंद झाला की अनेक सचिवांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं की मी लोकसभेत चाललो. मी मनात विचार केला की सर्वात जगातली कोणती मोठी गोष्ट आहे, हे प्रेम आहे.
मी जेव्हा इथं आरोग्य शिबिरं घेतली, हजारोनी ऑपरेशन केली, गरिबांचे 5 वर्षाचे 7 वर्षाचे मुलं जे 5 लक्ष 10 लक्ष खर्च करून आपल्या हृदयाच्या छिद्राचं ऑपरेशन करू शकत नाही, रोज कण कण त्या मुलाचं दुःख आई बघायची. मी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये 3 कोटी रुपये CSR खर्च करून जेव्हा त्या मुलांची ऑपरेशन केली आणि त्या आईच्या डोळ्यामध्ये ते आनंदाचे अश्रू पितले, यापेक्षा मोठा विजय काय असू शकतो? हा सर्वात मोठा विजय. मी नेहमी या जिल्ह्याची सेवा व्हावी हा भाव घेऊन काम केलं. काल जेव्हा आमच्या बोटॅनिकल गार्डनच्या श्वेता बोड्डूनी आकडा पाठवला की भाऊ रविवारचा दिवस आहे आणि किती लोक गेले. मी 3 महिने माझ्या जिल्ह्यातल्या जनतेचा पहिला हक्क आहे आणि म्हणून 3 महिने मी बॉटॅनिकल गार्डन हे मोफत ठेवला, 1 रुपयाचा शुल्क घेता येणार नाही. आणि काल मला आनंद झाला, 24,058 लोक काल बॉटॅनिकल गार्डन मध्ये गेले. खरं तर मी हरीश शर्मा गमतीनी म्हणालो, सभा गांधी चौक में लेने से बोटनिकल गार्डन में ली रहती तो और ज्यादा लोग आ सकते थे, पण ते सरकारी गार्डन आहे, आचारसंहितेमध्ये तिथं मात्र सभा घेता येत नाही. 24,000 लोक आले. SNDT युनिव्हर्सिटीचं भूमिपूजन केलं. माझ्या जिल्ह्यातली कोणत्याही जातीची धर्माची, गरिबाची श्रीमंताची, धनवान निर्धनाची माझी बहीण असेल, मात्र तिला आता या 600 कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या SNDT युनिव्हर्सिटी मध्ये गरिबी शिक्षणामध्ये आडवी येणार नाही. आकाशाने हेवा करावा असं उत्तम शिक्षण तिला प्राप्त होणार आहे. मग जाणीव आहे की आई वडील आपल्या पोटाला चिमटे घेतात, पण आपल्या मुलीचं भविष्य उज्ज्वल व्हावं ही भावना त्या आईची असते, त्या मातेची भावना असते. आणि अनेकदा ही भावना मातेची असली तरी कधी कधी त्या मुलीचे वडील मात्र आलेले पैसे दारूच्या दुकानावर लुटतात आणि आईचं हृदय तसंच पाण्याने भरून असतं की जो पैसा माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी लागायचा तो पैसा हा कोण्या तरी दारू दुकानदाराच्या घशात चालला. त्याच्या पुरीचं शिक्षण होत आहे, पण माझ्या पुरीचं शिक्षण मात्र तसंच अर्धवट राहते आहे. मी सरकारशी चर्चा केली. आता मात्र गरिबाची मुलगी असेल तरी SNDT युनिव्हर्सिटी मध्ये तिला अतिशय फुकट किंवा कमी खर्चामध्ये शिक्षण होईल. आणि मला विश्वास आहे ती माझी बहीण तर मला शुभकामना देईल, पण तिची आई सुद्धा मला आशीर्वाद देईल की माझ्या मुलीसाठी भाऊ म्हणून सुधीर मुनगंटीवारनी हे विद्यापीठ तयार केलं. मी जरी केंद्रात आपल्या आशीर्वादाने जाण्याचा मार्ग स्वीकारला असला आणि तुमच्या चेहऱ्यावरचा भाव पाहिल्यावर मलाही विश्वास आहे. कारण याच चौकात, याच मंचावर 16 मार्च 1995 वेळ रात्रीचे 9:30 वाजले होते. मी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली आणि तेव्हाही मी हेच सांगितलं होतं की माझ्या आयुष्यात विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही, हे माझं सूत्र आहे. तेरा वैभव अमर रहे मा हमदीन चार रहना रहे. नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो पुण्यभूमी जियेचाच कामी, पडो देह माझा सदा ती नमी मी. ही भावना घेऊन मी काम केलं आणि आज मला मनापासून आनंद होतोय. मी सकाळपासून पाहिलं की माझ्या सोबत असणारे पदाधिकारी कार्यकर्ते, अरे सख्या भावानी जेवढे कष्ट घ्यावे तेवढे कष्ट माझ्यासाठी घेत आहे. आमच्या बैगा कार्यकर्ता प्रचंड कष्ट घेत, कडक उन्हात सुद्धा माझी वाट पाहत भारत माता की जय म्हणत सुधीर भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है असं म्हणत आहे. मी मनात विचार केला की आमच्या भगिनी, आमचे कार्यकर्ते आणि विशेष करून जनता, ज्या जनतेच्या आशीर्वादाशिवाय आम्ही अपूर्ण आहोत,
जनतेचा आशीर्वाद नसेल तर कदापिही मी निवडून येऊ शकणार नाही. पण मी या निमित्ताने विश्वास देतोय की लोकसभेत तर मी आवाज बुलंद करेन, पूर्ण शक्तीने सेवा करेन, केंद्राच्या योजना आणेन, केंद्राचे मंत्री आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये येऊन काम करतील, हा विश्वास मग आहे. पण तेव्हाच दुसराही विश्वास आहे की मी 30 वर्ष विधानसभेत राहिलो, माझे एवढे संबंध आहे की मी जरी लोकसभेत गेलो, मी जरी मंत्रालयात नसलो तरी मंत्रालयाचे जेवढे सचिव अधिकारी मनापासून प्रेम करतात, आमचे सहकारी मंत्री जे मनापासून प्रेम करतात, इथं तर फक्त डबल इंजिन की सरकार नहीं, डबल हॉर्स पावर से काम होगा. विधानसभेचे ही काम होतील आणि लोकसभेची ही काम होतील. खरं तर काही लोकांना पोटदुखी होते. एक आमचा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता रोज काहीतरी व्हॉट्सअपवर टाकत राहतो, त्याचं किती पोट दुखतं. मग आम्ही जेव्हा आलो तेव्हा एकाने चिठ्ठी दिली, म्हणे याचं उत्तर द्या. म्हणजे अशांना काय उत्तर द्यायचं. जोसेफ गोबल्सचा कोणी शिष्य असेल की खोटं बोल पण रेटून बोल, चिंता करू नका, 19 एप्रिल होऊ द्या, सर्व गोष्टी योग्य होतील हा विश्वास ठेवा. माझ्याकडून भाषणामध्ये अशा गोष्टींची अपेक्षा कृपया करू नका, कारण मला याचा विश्वास आहे. अरे मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जिसके साथ जनता होती है, कोई बुरा नहीं कर सकता. कितने भी हसीन सपने देख लो, काही लोकांना स्वप्न पडायला लागले की आता सुधीर भाऊ आ गया है, जातीच्या आधारावर आम्ही राजकारण करू. मी आपल्याला आवाहन करायला आलो की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोणी जातीचा प्रतिनिधी म्हणून लढला नाही. प्रत्येक जण लढला भारत माता की जय म्हणून, भारत मातेचा सुपुत्र म्हणून लढला. जातीच्या आधारावर मतदान होणं म्हणजे स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे. मतदान हे विकासावर, मतदान हे तुलनेवर झालं पाहिजे. जातीच्या आधारावर ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी कदाचित स्वातंत्र्यवीर सुद्धा, स्वातंत्र्यासाठी लढणारे हजारो शहीद हे सुद्धा पश्चाताप करतील की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही जातीसाठी माती खाल्ली नाही, आम्ही देशाच्या प्रगतीसाठी खाल्ली. माझं स्वागत आहे त्या सर्व उमेदवारांचं जे उमेदवार विकासावर मत मागतील, जे उमेदवार त्यांनी केलेल्या कार्यावर मत मागतील. जेव्हा ते उमेदवार सांगतील की आम्हालाही जनतेने संधी दिली. आमच्याही पक्षाचं सरकार महाराष्ट्रात 50 वर्ष होतं, देशामध्ये 55 वर्ष होतं. आम्हीही आमदार खासदार म्हणून प्रतिनिधी झालो. आम्ही 2 वर्ष 8 महिने या राज्यामध्ये आमचंही बेईमानी करून सरकार आलं. आम्ही ही कामं केली तर मग आनंद आहे की तुलना कामाची झाली पाहिजे, तुलना विकासाची झाली पाहिजे, तुमच्या शक्तीची झाली पाहिजे, तुमच्या कर्तृत्वाची झाली पाहिजे. आणि तुलना जर कर्तृत्वाची असेल, विकासाची असेल, प्रगतीची असेल तर मी कधीही निवडणुकीमध्ये हार मानायला तयार आहे. पण तुलना स्वार्थाची असेल, तुलना जातीची असेल तर मी मात्र तुमच्यासारख्या राष्ट्रभक्त मतदारांना आवाहन करायला आलो आहे की जर उद्याचं उज्ज्वल भविष्य आपल्या लोकसभा मतदारसंघाचं घडवायचं असेल, मी जरी आज विकासाची यादी इथं वाचून दाखवत नसलो तरी मी बारीक बारीक विकासाच्या कामामध्ये पूर्ण शक्तीने पाठीशी उभा राहिलो. मौसम टूटना नहीं चाहिए, विकास रुकना नहीं चाहिए, हा भाव घेऊन तुम्हाला काम करायचं आहे. दिवस कमी आहे, 19 एप्रिल पर्यंत 1च महिना, कारण मी कधीच लोकसभा लढायची आहे म्हणून तयारीच केली नव्हती. पण देव पाठीशी असतो. खरं तर मी 2 फरवरीला आमचे मित्र आमदार संजीव रेड्डी व आमचे दुसरे एक कार्यकर्त्यांनी आग्रह केला 2 फरवरीला, भाऊ तुम्ही वणीमध्ये शिव पुराण कथा आहे तुम्ही या. मी 2 फरवरीला गेलो.
90,000 लोक त्या शिवकथेत होते. एक लोटा जल सब समस्याओं का हल असा तिथं घोष वाक्य होतं. आणि मग आनंद आहे की वणीकरांनी माझं काम बघितलं. 2 फरवरीला मी जाहीर घोषणा केली की इथं मी बेलवन, महादेव मन, रुद्राक्ष वन तयार करेल. आणि कुणीच विचार केला नाही की नेते सांगतात तसं होतं. 2 फरवरीला घोषणा केली आणि 8 मार्चला महाशिवरात्री होती. 7 मार्चला 12 कोटी रुपये देऊन एक भव्य दिव्य उद्यान हे 37 एकरमध्ये सुरू झालं. आमचे रेड्डी साहेब म्हणाले एवढ्या वेगाने काम कसं होऊ शकतं. मी 3 वर्ष 4 वर्षापूर्वी आमचं सरकार नसताना केळापूरच्या मा जगदंबाच्या दर्शनासाठी गेलो. तेव्हा तिचे अध्यक्ष त्या मंदिराचे काँग्रेसचे नेते श्री शंकर बडे, बरोबर आहे ना, ते काँग्रेसचे अध्यक्ष. दर्शन झाल्यावर म्हणाले बघा भाऊ, मी तर काँग्रेसचा अतिशय जुना पदाधिकारी नेता राहिलोय, पण माझी एक इच्छा मात्र अजूनपर्यंत अपूर्ण आहे. काँग्रेसचं सरकार होतं पण माझी इच्छा पूर्ण झाली नाही. म्हणतं काय इच्छा आहे. म्हणाले इथं भक्ती निवास पाहिजे. म्हणतं चिंता करू नका, तसेही मी काँग्रेसवाल्यांच्या इच्छा पूर्णच करतो, फक्त त्यांनी भक्तीनी माझ्याकडे मागणी केली पाहिजे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी आता परवा 7 तारखेला 5 कोटी रुपये खर्च करून भक्ती निवास पूर्ण केलं. भक्ती निवास तयार झालं. योगायोग की तेव्हा तर मी लोकसभेचा उमेदवार नव्हतो, पण तेव्हाच मला त्यांनी देवीचा असा सुंदर आशीर्वाद दिला की मी मनात विचार केला की केळापूरच्या जगदंब मातेचा आशीर्वाद शक्तिदायिनी माता महाकालीच्या भूमीतून आलेल्या माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला प्राप्त होत आहे. आणि इथंच विकास थांबला नाही. 7 तारखेला जेव्हा 5 कोटी रुपयाचं भक्त निवास उभं झालं, तिथं असणारे आमचे अण्णासाहेब पारवेकर, तेही अतिशय मोठे नेते आहे, ते म्हणाले की भाऊ भक्त निवास पूर्ण झालं, पण या ठिकाणी वॉल कंपाऊंड पाहिजे, लॉन पाहिजे, एसी पाहिजे, या ठिकाणी वरती आम्हाला सोलार पाहिजे. तुम्ही लोकसभेत गेल्यावर जेव्हा निवडणुका संपतील तेव्हा आम्हाला 2 कोटी द्या. मी त्यांना म्हणालो लोकसभेची निवडणूक तो दूर आहे, घोडा मैदान बहुत दूर आहे, चिंता करू नका, तुमचे 2 कोटी सुद्धा मी 6 दिवसात पाठवतो. आणि 14 तारखेला 2 कोटीचा ऑर्डर पाठवून कामाची सुरुवातीचं टेंडरही काढायला लावलं. ही जी ऊर्जा आहे, हा जो उत्साह आहे, हा फक्त तुमच्या आशीर्वादाची देण आहे. मग कधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नागपूर विद्यापीठाचं नामविस्तार असेल, वैराग्यमूर्ती गाडगे बाबाचा नामविस्तार असेल, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा पुणे विद्यापीठाचा नामविस्तार असेल, आणि काल दुपारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुलेचे वंशज नीताताई होगे माझ्याकडे आ गया. म्हणाला भाऊ मी कुठेही जाईल की नाही प्रचाराला माहीत नाही, पण तुम्ही आम्ही महात्मा ज्योतिराव फुलेंचे वंशज आहे, त्यांना न्याय जर या महाराष्ट्रात आणि देशात कोणी दिला असेल तर तुम्ही दिला. मी तुमच्या मतदारसंघात येईल. मी साधं सांस्कृतिक कार्य विभाग पाहिला, पण तेही मी अनुभवलं. कारण 15 तारखेला मी आता कोणत्याही शूटिंगला महाराष्ट्रामध्ये पैसे लागणार नाही हा कॅबिनेटचा निर्णय केला. अनेक डायरेक्टर्स, म्हणजे माझ्याकडे एवढी मोठी यादी आत्ता झाली आहे, ते म्हणाले आम्ही कोणत्याही पक्षाचे हिरो असू, कोणत्याही पक्षाचा आमचं मत असेल, पण तुमच्यासाठी आम्ही येऊ. सुनील शेट्टीचा काल फोन आला, म्हणे मी कर्नाटकमध्ये जाणार आहे, पण भाऊ शुभारंभ आपके माध्यम से होना चाहिए, मैं पहले चंद्रपुर लोकसभा में आऊंगा. सलमान खान कडून फोन आला, तो तर आप भाजपचा नाही आहे, पण तो मला म्हणाला भाऊ एक सभा तो मेरी लगाओ. मी मनात म्हटलं चांगलंच आहे. म्हणा बिलकुल
आपकी सभा वनी में, पांडर कौड़ा, वरोरा ये साइड में लगा देंगे, आप आइए। तो बड़ा मैं बहुत लंबा चौड़ा भाषण नहीं दूंगा, पर इतना तो जरूर कहूंगा कि आपका जो अनुभव मैंने लिया है, तो ऐसा कार्यकर्ता संसद में जाना ही चाहिए। मगर आइए, आप चिंता मत करिए, टाइगर अभी भी जिंदा है। अनेक लोकांनी इच्छा जेव्हा व्यक्त केली तेव्हा मलाही मनापासून आनंद झाला की मी जे निष्काम काम करता गो, कोणताही स्वार्थ ठेवला नाही, त्या कामाचं प्रतीक म्हणजे हे तुमचं प्रेम आहे, हा तुमचा आनंद आहे, तुमचा उत्साह आहे, तुमचा आशीर्वाद आहे। आज तुम्ही मला शुभ आशीर्वाद दिला, हा शुभ आशीर्वाद मी नम्रपणे स्वीकारतो। मी कधीच अहंकाराने काम केलं नाही, कधी उन्मत्तपणे काम केलं नाही, पण मी या निमित्ताने विश्वास देतो की तुम्ही जर मला 19 तारखेला भरभरून मतदान दिलं तर मी सुद्धा भरभरून विकास करेल, हे मात्र वचन द्यायला मी इथं आलो। सुदैवाने छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली। खरं तर जेव्हा पोंभुर्ण्याला 19 फरवरीला छत्रपती उदयनराजे भोसलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायसाठी आलं, त्याच दिवशी मी उदयनराजेंना विचारलं, ते म्हणाले मी कधीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी कधीच सातारा सोडलं नाही, पहिल्यांदा आयुष्यामध्ये सोडतोय। मी म्हणालो कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांची हीच इच्छा असेल, मी जेव्हा संसदेत जाईल तेव्हा महाराष्ट्राचा आवाज देशभर पोहोचवण्याचं कार्य करेल। आणि हे कार्य करत असताना चंद्रपूर, वनी, आर्णी ही टॉपची लोकसभा व्हावी, इतरांनी आमच्या या लोकसभेचं कौतुक करावं, असा चौफेर विकास या भागाचा करेन। फक्त विनंती आहे की साथ द्या, आशीर्वाद द्या, शुभकामना द्या, प्रचार करा, मतदान करा। आणि एकच विनंती आहे की एकदा लोकसभेत पाठवा, तुम्ही लोकसभेमध्ये काम बघाल आणि म्हणाल कि हमारा निर्णय सही है, हमने सही मतदान किया। पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद। भारत माता की, भारत माता की, वंदे। हम सब हिंदू मुस्लिम सिख ईसाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई। खूप खूप धन्यवाद।